नमस्कार, सत्य व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर पंढरपुरात विठ्ठल भक्ताच्या सेवेसाठी मोहोळचे आमदार राजाभाऊ खरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी पुन्हा एकदा सेवाभावाची परंपरा कायम ठेवली आहे। 1991 सालापासून सुरू असलेल्या या उपक्रमाअंतर्गत हजारो वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी आमदार राजाभाऊ खरे आणि त्यांच्या पत्नी सौ तृप्ती राजू खरे यांनी देखील भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। पाहुयात हा त्याबद्दलचा विशेष रिपोर्ट। आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पंढरपुरात दाखल झाले। या विठ्ठल भक्तांच्या सेवेसाठी मोहोळचे आमदार राजाभाऊ खरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं 1991 पासून सुरू असलेली महाप्रसादाची परंपरा यंदाही मोठ्या भक्तिभावानं पार पडली आहे। गोपाळपूर पंढरपूर रोड येथे शनिवारी 25 जुलै रोजी सकाळी 8 वाजता आमदार राजाभाऊ खरे आणि त्यांच्या पत्नी सौ तृप्ती राजू खरे यांच्या हस्ते महाप्रसाद वाटपाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी वारकऱ्यांना साबुदाणा खिचडी आणि केळीचं वाटप करण्यात आलं। आमदार राजाभाऊ खरे, सौ तृप्ती राजू खरे तसंच त्यांच्या कन्या कुमारी अवंती खरे आणि कुमारी अबोली खरे यांनी स्वतः उपस्थित राहून भाविकांना महाप्रसाद वाढला। कुटुंबातील सर्व सदस्य सेवेत सहभागी झाल्यानं भाविकांनी देखील समाधान व्यक्त केलंय। एकादशीच्या उपवासानंतर द्वादशीच्या दिवशी सुद्धा सर्व भाविकांसाठी अन्नाच्या महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून हजारो वारकऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला। यावेळी आमदार राजाभाऊ खरे, त्यांच्या पत्नी सौ तृप्ती राजू खरे यांनी वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठल सेवा असल्याची भावना व्यक्त केली। ऐकूयात त्यांनी नेमकं काय सांगितलंय। पांडुरंगाच्या चरणी माझी एकच प्रार्थना राहील की सर्व भाविकांना आज सगळेजण हाल अपेष्टा सहन करत पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतात, प्रयत्न करतात। तर त्या सर्वांना उत्तम आरोग्य लाभो आणि त्यांचा प्रवास हा सुखकर हो आणि सगळ्यांच्या इच्छा पूर्ण हो। आणि आता बघितलं तर दरवर्षीपेक्षा यावर्षी जास्त गर्दी आहे, त्याच्यामुळे आम्हालाही फार बरं वाटतंय। आमचं हे दरवर्षीचं वाटप राहतं आणि खूप बरं वाटतंय की भरपूर लोकांचा प्रतिसाद पण तसा चांगला आहे आम्हाला। तसं पाहिलं तर आम्ही बरेच म्हणजे छोट्या प्रमाणात आम्ही लोकांना मदत करत असतो, पण या माध्यमातून आम्हाला भरपूर लोकांना ही अन्नदान करून एक म्हणतात ना खरीचा वाटा उचलण्याचा आमचा थोडा प्रयत्न राहतो आणि ह्या माध्यमातून आम्हाला खूप म्हणजे समाधान लाभतं। हे आता सध्या 2 दिवस आहे आणि एकादशीच्या दिवशी खिचडी आणि द्वादशीला आपल्या जेवणाचा वाटप राहतं। हजारो वारकऱ्यांची सेवा करत खरे कुटुंबियांनी सामाजिक बांधिलकी आणि भक्तिभावाचा सुंदर संदेश दिलाय। सत्य भिडू, पंढरपूर, सोलापूर।